नमस्कार. आज आम्ही या ठिकाणी आमरण उपोषण हे गेले बरेच दिवस झाले. एकतर मे महिन्यामध्ये जे शेतकऱ्यांची 2025मध्ये जे अतिवृष्टी झाली त्यामध्ये नुकसान झाले त्याचे अद्यापही पैसे मिळालेले नाहीत. ज्यांची रानं विहिरीमध्ये गाळ गेला किंवा रानं वाहून गेली यांचे अद्यापही आम्ही पाठपुरावा करूनसुद्धा त्याच्यावर काही ही केलेलं नाही. दुसरा विषय असा की संजय गांधीमध्ये पूर्ण वेळ अधिकारी नाही, कारण की आम्ही सप्टेंबरमध्ये दिलेली प्रकरणं अजूनही मंजूर नाहीत. आणि ह्यांना जाब विचारला. मागच्या वेळेला आम्ही 1 महिन्यापूर्वी ठिय्या आंदोलन केलं. त्या ठिय्या आंदोलनामध्ये आम्हाला म्हणजे लेखी स्वरूपात देण्यात आलं की त्यांनी एक कलेक्टर ऑफिसने एक माने मॅडम म्हणून त्यांची नियुक्ती करूनसुद्धा त्या ऑफिसला बसत नाहीत, कारण की कॉन्ट्रॅक्ट बेसच्या एक अधिकाऱ्यावर ते ऑफिस चालू आहे आणि सप्टेंबरमधली अजूनही प्रकरणं होत नाहीत. ह्याच्यामुळं अजून दुसरा विषय असा की दिव्यांगांचे 4 वर्षे झाले प्रलंबित जागेचे विषय आहेत. ते पण शेवटच्या टप्प्यात असतानासुद्धा त्या ग्रामपंचायतने विरोध केल्यानंतर महाराष्ट्र शासनाची जागा असताना तिथली ग्रामपंचायत विरोध करते. ही त्यांची म्हणजे महाराष्ट्र शासनाची जागा असताना कलेक्टर साहेबांना अधिकार असतानासुद्धा त्यांनी ते विषय थांबवण्यात आला, कारण की काही लोक असे आहेत की त्यांना जागा राहिलाच नाही आहे. ज्या वाटार निंबाळकरच्या ताई आहेत त्यांना मागच्या वेळेला प्राण मॅडम यांनी उद्धटपणे उत्तर दिलं म्हणून आम्ही त्या ठिकाणी 15 ऑगस्टला आंदोलन पण लावलं, ठिय्या आंदोलन. त्याच्यात पण त्यांनी आमदार साहेबांनी मिटिंग घेऊन त्याच्यावर विषय आम्ही मार्गी लावू. आज वर्ष होत आलं तरी आज त्या जागेसंदर्भात काही विषय झालेला नाही, कारण की ज्या वेळेला स्पॉट व्हिजिट होते त्यावेळेला सर्कल एक महिना त्या ठिकाणी येत नाही आहे. एवढी दुर्दैवी अवस्था असताना दुसरा विषय सोमनथळीचा आहे. जे शिवाजी करचे यांच्या घरामध्ये 3 दिव्यांग आहेत तरी 4 दिव्यांग आहेत, तर त्यांचा 4 वर्ष झाले त्यांचा कोर्टाचा आदेश असताना सुद्धा ते तलाठी आणि सर्कल उद्धटपणे त्यांना त्या ऑफिसमध्ये थांबून सुद्धा देत नाही. त्यांनी मला फोन लावून दिला म्हणून त्या सर्कलने त्यांना बाहेर काढलं, बाहेर व्हा म्हणले. म्हणजे ही कुठली लोकशाही? म्हणजे ह्या अधिकाऱ्यांना कुठून एवढा माज आला आहे? या अधिकाऱ्यांच्या विरोधात आम्ही आज, कारण की आम्ही मागच्या वेळेला पण आम्ही त्यांना ही केले, म्हणजे साहेब म्हणले आम्ही तुमचे सर्व प्रश्न मार्गी लावू, त्यामुळे आम्ही ते ठिय्या आंदोलन माघारी घेतलं. पण आत्ता शासनाला आमची एकच ही आहे की जोवर निर्णय होत नाही तोवर आम्ही हे उपोषण माघारी घेणार नाही.